नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत की जीवा आणि नंदिनी एकमेकांशी बोलत असतात. त्यावेळी जीवा बोलतो, आईसमोर जे काही घडलं ते पाहून मला तर वाटलं होतं की तू सगळं काही बोलून टाकतेस की काय. तर नंदिनी जीवाला विचारते, जर मी तू हे सगळं बोलून टाकलं असतं तर जीवा बोलतो की तू आईला सगळं काही सांगून टाकलं किंवा तू ते लपूनही ठेवलं तरीही देखील मी तुझ्या सोबतच असणार आहे. मी तुझा हात कधी सोडणार नाहीये. तर दुसरीकडे वसू आत्या बाहेर गेलेली असते आणि ती एका बाईला बाहेर धडकते. ती दुसरी तिसरी कोणी नसून विजयरावांची खोटी आई असते आणि ती म्हणते की तुम्ही विजयरावांच्या आई ना. तर ती बाई मात्र कावरी बावरी होऊन जाते. तर आणि त्यानंतर वसू आत्या विजयला फोन करते आणि विजयला विचारते, विजयराव कुठे आहात तुम्ही? तुमच्या आईला मी आत्ताच भेटले होते. तर विजय म्हणतो, कुठली आई, कोणती आई? तर वसू आत्या कन्फ्यूज होते आणि विजयरावांना विचारते, कुठे आहात तुम्ही आणि इतका आवाज कसला येतोय? तर तो बोलतो की मी लिंबू सरबत पितोय आणि गाणी चालू आहे ना किचनमध्ये, त्यामुळे आवाज येतोय. पण विजय जिथे उभा असतो तिथेच वसू आत्या देखील उभे असते आणि वसू आत्याने त्याला पाहिलेलं असतं. पुढं काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.